जेवण झाल्यानंतर मी मस्तपैकी झोपलेली होती. अचानक मीनूचा आणि आर्यनचा प्लॅन झाला की आपल्याला मूवी बघायला जायचंय. माझी तयारी चालू होती, हे बघून काही बिट्टूला करमलं नाही. मुद्दामून रडत होती की माझी तयारी करून दे. तिला असं वाटलं आमची तयारी झाली की आम्ही निघून जाऊ, तिला घरीच ठेव. पण तिला 10 वेळ सांगूनही ती ऐकत नव्हती. पटकन तिची तयारी केली आणि पोहोचलो आम्ही मिराज सिनेमा इथे. आम्ही तर तसं लेटच झालो होतो 2-3 मिनिटं आणि मूवी स्टार्ट देखील झाला होता. तशी तर आमची तयारी झालीच होती, पण 2 मिनिटात तयारी करतो म्हणून शेवटी आम्हाला तेवढा टायमिंग झाला. आर्यन म्हणतच होता की तुम्ही शेवटी वेळ करणार म्हणजे करणार, आणि झालं नेमकं तेच. थोड्याच वेळात मूवीमध्ये रितेश दादाची एंट्री झाली. ते बघून एकदम असं वाटलं की महाराज माझ्या समोर उभे आहेत. खूप छान मूवी आहे. तसं तर माझी बिट्टू मूवी बघत असताना एका जागेवर कधीच बसत नाही, पण हा मूवी तिला इतका जास्त आवडला, तिने अजिबात मला त्रास दिला नाही. एकदम एकटक मूवी बघत होती आणि म्हणाली सुद्धा की मम्मी किती छान मूवी आहे, मला खूप जास्त मूवी आवडलाय. इंटरव्हल आलं तसं तर आम्ही खाऊन पिऊन आलोच होतो, पण मुलांची इच्छा होती की चला काहीतरी घेऊ. इथेही दोघांची भांडणं आवरता आवरेना. घर असो की दार, यांना कुठेच फरक पडत नाही, कुठेही भांडायला लागतात. जाऊ इथे आमच्या हँडसम बॉय आर्यनचे फोटो काढत होत्या. त्यानंतर परत हे भांडायला लागले. यांची भांडणं आवरता आवरता इंटरव्हल नंतर